गाईज माझा आवाज ना खूप दिवसापासून बसला आहे आणि ठीक व्हायचं नावच नाही घेते आणि मला हे अजिबात आवडत नाहीये. कारण मी व्हॉइस रेकॉर्डिंग करताना जेव्हा माझा आवाज ऐकते ना मला खूप विचित्र वाटतोय, थोडा खोकला येतोय म्हणून वाटतं. पण मी हॉस्पिटलला जाऊन आले, इंजेक्शन घेऊन आले, तरी फरक नाही पडला. आणि आमच्या घरासमोर ना एक हॉस्पिटल आहे. बाबा बोलले तू जाऊन ये तिकडे, पण मी तिथपर्यंत जायला सुद्धा जीवावर करते आहे. मग घरी खूप बोर झालं, म्हटलं थोडं शेतात फिरून येते. तर मम्मी बोले कडीपत्ता पण घेऊन येतो. तर शेतामध्ये जायला पण ना खूप स्ट्रगल करावा लागतो बरं का, कारण शेतामध्ये गाई म्हशी नको यायला म्हणून एवढा मोठा गड्डा केला आहे त्यांनी. तर मला चढायलाच 2 घंटे लागतात. आता मी एकटीच होते, व्हिडिओ काढायला कोणी नव्हतं, नाहीतर तुम्हाला दाखवलं असतं मी कशी चढते कशी उतरते. खूप पोट धरून हसले असते तुम्ही. शेतावाले बाबा बोलले आहे की तुम्हाला जेव्हा कडीपत्ता लागला तुम्ही येऊन घेऊन जात जा. पण कसं ना दिसले म्हणून विचारून घेतलं तरी. आणि ही बघा आमची बकरी पण माझ्या मागे मागे येऊन गेली बरं का शेतामध्ये. तसं तर ती दिवसभर शेतामध्येच राहते, तिच्या मैत्रिणींसोबत खेळत असते, फक्त जेवायला घरी येते. मग तोडून घेतला चांगलाच कडीपत्ता. कसं ना माझं मन झालं तेव्हाच मी इकडे येते, कारण खूप तमाशे आहे चढायचे उतरायचे म्हणून. मग घरी आले, मम्मीने मस्त आवळे घेतले होते मुरब्बा करण्यासाठी, पण खोकला होता म्हणून काही